ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या 28व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला श्लोक 20 आणि 21व्या श्लोकामधला अर्धा भाग. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. हे महीपते धृतराष्ट्र, अर्थ आहे, आता शस्त्र चालविण्याची तयारी होच लागली होती की त्यावेळी अन्यायपूर्वक राज्य धारण करणारे राजे आणि त्यांच्या साथीदारांना व्यवस्थित रूपाने समोर उभे असलेले पाहून कपिध्वज पांडुपुत्र अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य उचलले आणि अंतर्यामी भगवान श्रीकृष्णाला हे वचन म्हटले, ऋषिकेशाला हे वचन म्हटलं आहे. अथ म्हणण्याचे तात्पर्य व्याख्या अशी आहे की या पदाचं तात्पर्य असे आहे की आता संजय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादरूपी श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात करतात. 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकामध्ये आलेला इति या पदाने हा संवाद समाप्त होतो. 18व्या अध्यायामध्ये 74व्या श्लोकात पुढे 75 ते 78 शेवट पुन्हा संजयाचे संवाद आहेत. तसेच भगवद्गीतेच्या उपदेशाचा आरंभ 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून होतो. आता आपण अर्जुन विषाद योग वाचतो आहे. 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हा उपदेश समाप्त होतो. पहा किती सविस्तर स्वामीजी इथे आपल्याला सांगतात आणि सोपं करून सांगतात. अगदी चमच्यानी भरवतात, आईच्या मायेंनी भरवतात. एक ज्ञानेश्वर माऊली आहे आणि इथे दुसरी ही स्वामी रामसुखदास माऊली आहे. आपल्यावर अनंत वात्सल्य असल्यामुळं ही माऊली आपल्याला प्रेमाने सांगते. प्रवृत्ते शस्त्रसंपाते. व्याख्या. पितामह भीष्माचार्यांनी युद्धारंभाची घोषणा म्हणून शंख वाजविला नव्हता, तर ते केवळ दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठीच शंख वाजवला होता. तरीही कौरव आणि पांडव सैन्याने ती युद्धारंभाची घोषणाच समजली आणि ते आपापली शस्त्रास्त्रे हातात घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. अशा प्रकारे युद्धाला सज्ज झालेले सैनिक पाहून अर्जुनाला वीरश्री संचारली आणि त्याने आपले गांडीव धनुष्य हातात घेतले. पहा, त्यांनी शंख फुंकला आणि लगेचच गांडीव धनुष्य हातात घेतलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. व्यवस्थितान धार्तराष्ट्रान दृष्ट्वा याची व्याख्या अशी आहे की या पदातून संजयाचे तात्पर्य असे आहे की जेव्हा आपल्या दुर्योधनाने पांडवांच्या सेनेला पाहिले तेव्हा तो धावतच द्रोणाचार्यांच्या जवळ गेला. किती शारीरिक हालचालींवरून, आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, शारीरिक त्या भाषेवरून दोघांच्या समजतं की अर्जुनाची भूमिका काय आहे आणि दुर्योधनाची काय आहे. तो धावत द्रोणाचार्यांजवळ गेला, परंतु जेव्हा अर्जुनाने कौरवांच्या सैन्याला पाहिले तेव्हा त्याचा हात सरळ गांडीव धनुष्याकडेच गेलेला आहे. थेटच हा विषय आहे. धनुरुद्धम्य या पदाने असे वाटते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भय आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता, उत्साह आणि वीरता आहे. ओम परमात्मने नमः. कपिध्वज याची व्याख्या अशी आहे की अर्जुनाला कपिध्वज विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या श्री हनुमंताचे स्मरण करवितात. जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा एके दिवशी अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्त्रदळाचे कमळ आणून द्रौपदीसमोर टाकले. ते कमळ पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली की हे वीर श्रेष्ठा. ही इथे त्याला पती किंवा नवरा ह्या नावाने हाक मारत नाही. पहा, महाभारतात युधिष्ठिराला सोडून कुठेच हाक मारल्याचं उदाहरण नाही असं संशोधन आजकालचं सांगतं. मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तेथून निघाले तेव्हा ते कदलीवनात गेले. तेव्हा त्यांची हनुमंताशी भेट झाली. त्यांनी आपसात बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. शेवटी भीमाला ते कदलीवनात राहतात असं म्हणतात हनुमंत. तिथे रामाची, प्रभू रामचंद्राची भक्ती करतात
आणि प्रभू रामचंद्राच्या नामाचं महिमा वर्णन करतात. शेवटी भीमाला काही वर मागण्यासाठी हनुमंतांनी आग्रह धरला. तेव्हा माझ्यावर आपली सदैव कृपादृष्टी असू द्यावी असे भीमसेन म्हणाले. म्हणून हनुमंत म्हणाले की हे वायुपुत्रा, ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्ती प्रहारांनी जर्जर झालेल्या शत्रू सैन्यामध्ये घुसून सिंहपणाने गर्जना कराल, त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखीन वर्धित करीन. या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथावर ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करीन की ज्या गर्जनेने शत्रू सैन्याचे प्राणहरण होतील. अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज ठार मारू शकाल. पहा, तदाहम ब्रूहम इष्यामी स्वरवेण रवम तव. तो आवाज असा मी वाढवेन. विजयस्य ध्वजस्थस्य नादान मोक्षामि दारुणाम शत्रूणाम ये प्राणहराः सुखम येन हनिष्यतः. सुखाने त्याची हत्या आपण करू असं म्हणून ते सांगतात. अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर हनुमानजी विराजमान झालेले आहेत त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे. आता हनुमंत अर्जुनाच्याच भीमाला आशीर्वाद दिलेला आहे. मग अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान व्हायचं कारण काय? पुन्हा प्रभू रामचंद्राची सेवा करायची आहे, जे आता कृष्णाच्या अवतारामध्ये आहेत. पहा, त्या रथाचे सारथी आहेत भगवान श्रीकृष्ण. म्हणून अर्जुनाच्या रथावर ते विराजमान होणार आहेत आणि झालेले आहेत. आत्ता कपी याचा अर्थ आपल्याला माहीत आहे. तर हनुमंताला म्हटलेलं आहे कपी, आणि ते कपी ज्या ध्वजावर आहेत त्या ध्वजाला म्हटलेलं आहे कपिध्वज. आणि तो ध्वज ज्याच्या रथाचा ध्वज आहे त्याला इथे कपिध्वज म्हणून संबोधलेलं आहे. म्हणजे अर्जुनाला कपिध्वज हे विशेषण लावलेलं आहे की ज्याचा ध्वज हा हनुमंतांनी सुशोभित केलेला आहे साक्षात. पांडव हा ह्याच पदाचा अर्थ असा आहे की धृतराष्ट्राने आपल्या प्रश्नामध्ये पांडवा हा हे पद वापरले होते. म्हणून धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करून देण्यासाठी संजय पहिला अध्याय श्लोक 14 आणि या ठिकाणी पांडव हा हे पद वापरतात. ऋषिकेशम तदा वाक्यम मिदमाह महीपते. पांडव सैन्याला पाहून दुर्योधन तर गुरु द्रोणाचार्यांजवळ जाऊन धूर्तपणाची वचने बोलतो. पहा, परंतु अर्जुन कौरव सैन्याला पाहून जे जगद्गुरू आहेत, अंतर्यामी आहेत, मन बुद्धी इत्यादींचे प्रेरक आहेत, सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत, अशा भगवान श्रीकृष्णाला शूरतेने, शूरवीरतेने, उत्साहाने आणि कर्तव्याने भरलेले पुढे सांगितले जाणारे वचन बोलला. आता इथे जी काही शब्दरचना आहे आणि इथे जे काही बोलतात संजय, वेगळे वेगळे नावं देतात हे लक्षात घ्या. कृष्णाची आणि अर्जुनाची अनेक नावं आहेत. या ठिकाणी अर्जुनाला पांडव हा म्हणून हाक मारतात कारण धृतराष्ट्राची तशी इच्छा आहे. आणि भगवंताला ऋषिकेश म्हणतात, जो सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहे म्हणतात. आणि ते पुढील हे राजा महीपते, तू जरी राजा असलास, ते धृतराष्ट्राला सांगतात की तू राजा आहेस, तू भूमिपती आहेस, महीपते म्हणून ते धृतराष्ट्राला हाक मारतात संजय. आणि भगवंताची त्याला जाणीव करून देतात की तू पृथ्वीचा तू पती असशील, काही भागाचा सम्राट असशील तू, तर ते तर सगळ्या इंद्रियांचे स्वामी आहेत. असा श्रीकृष्ण ह्या पांडवाला, ज्याच्याबद्दल तू चौकशी करतोयस, त्या पांडवाला, अर्जुनाला, ज्याचा जो कपिध्वज आहे स्वतः, त्याला हे पुढील वाक्य बोलतात भगवंत, असं संजय धृतराष्ट्राला सांगतात. पहा, त्यामुळं इथे एका अर्थाने तुलना आहे धृतराष्ट्र, तसा अर्थाने ह्या दुर्योधनाच्या महत्त्वाकांक्षेचा जनक आहे. आणि त्याच्या या महत्त्वाकांक्षेच्या विरोधामध्ये धर्मसंस्थापना करण्याची जी पहा भगवंताची प्रतिज्ञा आहे, त्या प्रतिज्ञेच्याच पूर्ततेसाठी हा पांडवांचा नियंता म्हणून उभा असलेला हा भगवंत, अशी ही महत्त्वाकांक्षा धृतराष्ट्राची आणि भगवंताची प्रतिज्ञा यांच्यातली ही लढाई, हा युद्ध प्रसंग, हा महासंग्राम आहे. खरं सांगायचं तर त्याला लढाई किंवा युद्ध म्हणता येत नाही.
हा महासंग्राम आहे आणि याच्यातून धर्मसंस्थापनेचं कार्य होणार आहे. हा भाग यामध्ये त्यातलं जे काही गम्य आहे, गमक आहे, ते या संजयाला ह्या वचनातूनच समजलेलं आहे, उमगलेलं आहे, हे आपल्याला सहजपणाने कळते. पहा, आता जे अंतर्यामी भगवंत आहेत त्यांना ते स्वतः अर्जुनाशी, म्हणजे त्या ऋषिकेशाला, हे पहा या ठिकाणी ह्या अर्जुन बोललेला आहे. या ठिकाणी ते अर्जुन भगवंताला पुढची वाक्य बोलतील. ती काय आहेत ते आपण ऐकूया. ओम परमात्मने नमः.